There is one quote by a very famous, well-known author. That is, talent wins games, but management wins championships. वाव. खूप साधा आणि सरळ याचा अर्थ आहे. टॅलेंट नो डाऊट प्रत्येकाकडे असलंच पाहिजे, ते गरजेचंच आहे. पण त्या टॅलेंटला ज्यावेळेस मॅनेजमेंटची जोर मिळते, मॅनेजमेंटची सोबत मिळते, त्यावेळेस तो पूर्ण सिरीज जिंकण्यासाठी कामाला येतो. अगदी त्याच धाग्याला धरून आपण आज पुढे एका अशा विषयावरती, एका अशा डिपार्टमेंटवरती बोलणार आहोत, जो विषय, जो कोर्स त्याला म्हणूया आपण, एक अतिशय डायनॅमिक कोर्स म्हणून ओळखला जातो. म्हणजे सहज आपल्या आयुष्यात जगत असतो, आपण उद्योग करत असतो, त्याच्यानंतर आपण नोकरी करत असतो. या सगळ्या विविध माध्यमात, या वेगळ्या विविध रोलमध्ये तुम्हाला एका कॉमन गोष्टीची गरज पडते. ती गोष्ट असते मॅनेजमेंट. राईट, एक्झॅक्टली. मित्रांनो, आपण उपपरिसर आपल्या भेटीला या आपल्या फेसबुक लाईव्हच्या सत्रामध्ये आज ज्या विभागाबद्दल बोलणार आहोत, अगदी तुम्ही बरोबर ओळखलं, तो विभाग आहे मॅनेजमेंट सायन्स. त्यालाच आपण व्यवस्थापन शास्त्र विभाग म्हणूया. जो व्यवस्थापन शास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद इथे एस्टॅब्लिश झालेला आहे. आज आपल्या या पुढच्या सत्रासाठी त्या विभागातून रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत प्रोफेसर सचिन बसये. सर, मी आपलं स्वागत करतो सर्वप्रथम. धन्यवाद सर. आणि आपल्याला विनंतीही करतो सर की आपण अगदी आपलं थोडक्यात एक बॅकग्राऊंड आणि आपली ओळख आपण आपल्या प्रेक्षकांना करून द्यावी. सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक सचिन बसये. माझं MBA फायनान्समध्ये झालेलं आहे. 2010 साली मी विद्यापीठ उपकेंद्र मॅनेजमेंट डिपार्टमेंटला जॉईन झालेलो आहे. MBA फायनान्स हा माझा विषय आहे. मी इथे विद्यार्थ्यांना 2010 पासून शिकवत आहे. अगोदर सर माझी थोडं बॅकग्राऊंड सांगायचं म्हटलं तर मी अगोदर BCom केलं. BCom करत असताना मी ट्युशन क्लासेसमध्ये टीचिंग केली. त्यानंतर मी विद्यापीठामध्ये ॲज अ असिस्टंट प्रोफेसर जॉईन झालो. एक आवड होती शिक्षणाची. टीचर म्हणून लहानपणाचं स्वप्न होतं, ते या उपक्रमाने पूर्ण केलं सर मी. धन्यवाद सर. आपलं ॲक्च्युली माझा दुसरा प्रश्न तोच होता की शिक्षण क्षेत्र का? तुम्ही अगदी सार्थ उत्तर दिलं की ट्युशन पण घेत होतात, शिक्षण क्षेत्राची तुम्हाला आवडही होते, आणि मग तुम्ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तुम्ही ती ग्रॅब केली. क्या बात आहे, व्हेरी गुड. सर, तोच आपण प्रत्येक आपल्या उपकेंद्रातले जे विभाग इथं आले त्यांना एक प्रश्न मी आवर्जून विचारला. कारण काय आहे, एखाद्या गोष्टीची सुरुवात ज्यावेळेस कळते, ती सुरुवात कळल्यानंतर ते सुरू होताना जे विजन असतं, ते विजन सर्वांना कळणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस हा विभाग इथं सुरू झाला तर आम्हाला ती नेमकी सुरुवात कशी झाली आणि त्याच्या मागचं विजन, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय असेल ते पण आपण प्रेक्षकांना प्लीज सांगावं. सर, आमच्या डिपार्टमेंटचं विजन आहे एम्पॉवरमेंट ऑफ ग्लोब थ्रू प्रोफेशनल एज्युकेशन. ओके. 2009 साली तेव्हाचे माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर यांनी काळाची गरज ओळखून व्यवसायाभिमुख कोर्स व्यवस्थापन शास्त्र या उपकेंद्रामध्ये सुरू केलं. त्यांच्या हाताने छोटंसं लावलेलं रोपटं आज वृक्षरूपाने मोठं झालेलं आहे. 2009 साली सुरू झालेलं MBA, त्यानंतर 2010 मध्ये सुरू झालेलं MCA आज खूप चांगल्या पद्धतीने ते कार्यान्वित आहे. जवळपास आजपर्यंत मी 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना टीचिंग केलेली आहे, पासआउट केलेलं आहे. आणि एक अभिमानाने गोष्ट सांगतो सर, ग्रामीण भागात असून सुद्धा इथे विद्यार्थ्यांमध्ये खूप ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचं रूपांतरण व्यवसायामध्ये कसं करता येईल याच्यावर आम्ही जास्त भर देत असतो सर. क्या बात आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे एखादी ऊर्जा असणं, एखाद्या गोष्टीचे कार्य करण्याची टॅलेंट असणं, याला ज्या वेळेस एक प्रोफेशनलिझमची जोड मिळते तो सक्सेसफुल नक्की होतोच. येस सर. क्या बात आहे, छान. सर, आता मला जे विचारायचं आहे की आत्ताच आपण सांगितलं की 2009ला कोर्स सुरू झाला आणि 2010ला पुन्हा त्याच्यामध्ये MCA ऍड झाला सर. तर सर, आता हे दोन्ही कोर्स ज्यावेळेस आपल्याकडे आहेत तर ऑब्व्हियसली विद्यापीठ म्हणून ही आणि 2 कोर्स असून मग नेमक्या भौतिक सुविधा ज्याला आपण म्हणूया, तर त्या नेमक्या आपल्याकडे काय उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांसाठी? सर, विद्यापीठ उपकेंद्र हा 2004 साली सुरू झाला. इथे 60 एकर कॅम्पस आहे सर. 60 एकर जागा आहे विद्यापीठाची. याचं भविष्यात विद्यापीठ व्हायचं मार्ग प्रशस्त आहे सर. तर त्यानुसार जी कॅम्पसची रचना केलेली आहे. या 60 एकर कॅम्पसमध्ये 10 विभाग कार्यान्वित सर. त्यापैकी एक आहे मॅनेजमेंट सायन्स. यामध्ये 2 कोर्सेस आहे, MBA आणि MCA. आणि याच्यामध्ये AICTE अनुसार लागणारी सर्व गोष्टींची अवेलेबिलिटी आहे सर. आणि विद्यार्थ्यांना जे काही गरज असते, म्हणजे आपलं व्यवसायासाठी किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी क्रिएशनसाठी, ते सर्व इथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर आम्ही. ओके, छान. सर, जनरली जे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आपण पाहिलं, त्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या ज्यावेळेस आपण इमारती पाहतो त्याची एक वेगळीच गरज असते. जसं की आपण म्हणलात AICTEच्या रूलनुसार त्याचे काही रिकमेंडेशन्स आहेत, काही क्रायटेरिया आहेत.
तर मग ते क्लासरूम्स कशा असाव्यात, तुमचे सेमिनार हॉल्स कशा असावेत, स्मार्ट फॅसिलिटी सेंटर कसं असावं, कम्प्युटर सेंटर कसं असावं, या सगळ्याबद्दल काय सांगाल? काय काय नेमकं अवेलेबल आहे आपल्याकडे? सर, आता हा व्यवसायभिमुख कोर्स आहे. ओके. याची गव्हर्निंग बॉडी AICTE आहे. ओके. AICTEने सर्व प्रोसिजर दिलेली आहे सर. त्याचा मापदंड पूर्ण दिलेला आहे. त्यानुसार त्यांची क्लासरूम संरचना असेल, ओके. विद्यापीठाची जागा रिक्वायरमेंट असेल, ओके. किंवा तुम्हाला सोयीसुविधा जे काही प्रोव्हाइड करण्यात येतात ते सर्व AICTE रूल्सनुसार सगळे फॉलो केले जातात. उदाहरणतः इथे सर्व क्लासरूम डिजिटल क्लासरूम्स आहेत सर. क्या बात आहे. प्रत्येक क्लासरूममध्ये प्रोजेक्टरची फॅसिलिटी आहे, ओके. स्मार्ट बोर्ड आहे, क्या त्यानंतर एक स्मार्ट फॅसिलिटी रूम आहे ज्याच्यामध्ये ओके. तुम्ही कुठूनही ऑनलाईन लेक्चर्स घेऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्टर सहाय्याने ऑनलाईन लेक्चर्स डिलिव्हरी करू शकतात. म्हणजे जे कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जास्त ऑनलाईन शिक्षणाकडे वळले अगदी होते, बरोबर आहे. ते गरज स्मार्ट फॅसिलिटी सेंटरने आमची पूर्ण केली सर. अख्ख्या फक्त डिपार्टमेंट पुरतं मर्यादित न राहता उपकेंद्राला कसं कार्यान्वित करता येईल याच्यावरती पण जास्त भर देण्यात आलेला छान, आहे छान, सर. छान. यासोबतच एक अद्यावत आमच्याकडे संगणक कक्ष आहे जिथे ओके. MBA आणि NCA कोर्सेसची रिक्वायरमेंट पूर्ण केली जाते. ओके. अजून याच्यामध्ये असं सांगायचं गेलं तर आमच्याकडे मॅनेजमेंट कॉन्फरन्स रूम आहे ओके. ज्याच्यामध्ये केस स्टडी अप्रोच किंवा केस स्टडीचं सोल्युशन कसं काढता येईल ह्या गोष्टीसाठी पण ती रूम उपयोगाला पडते. क्या बात आहे. विद्यार्थ्यांना राऊंड टेबल कॉन्फरन्स रूममध्ये बसून डिस्कशन करता येते. अजून पलीकडे सांगायला गेलं सर तर याच्यामध्ये जे काही गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतो ते भविष्यातला विचार करून. ओके. फॉर एक्झाम्पल त्यांना जे काही सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट असणार आहे MCAच्या ओके. विद्यार्थ्यांना किंवा MBAच्या विद्यार्थ्यांना ओके. ते सर्व आम्ही प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करत असतो सर. क्या बात आहे. सर आत्ताच आपण म्हणलात की आपल्याकडे कॉन्फरन्स टेबल आहे, राऊंड टेबल कॉन्फरन्सची सिस्टम आहे. म्हणजे याचा सिम्पली अर्थ असा आहे की जे ते विद्यार्थ्याला भविष्यात जाऊन एखाद्या ऑफिसमध्ये बसून जी प्रॅक्टिस करावी Practice त्याची करावी. गरज आहे त्याची प्रॅक्टिस आपण आताच करून घेतोय. म्हणजे एखादा विषय डिस्कस करायचा, एखादी केस डिस्कस करायची आहे, तर तो विषय राऊंड टेबलमध्ये कसा डिस्कस व्हावा याची सगळी सुविधा आपल्याकडे आहे. येस सर. सर, आपल्या भागातल्या विद्यार्थ्याकडे ज्ञान खूप आहे सर, अगदी पण बरोबर आहे. प्रॉब्लेम एक आहे त्यांना मांडणी करता येते. म्हणजे आपल्या प्रेझेंटेशन स्किलमध्ये आपण मागे मागे पडतो. पडतो. तर आम्ही ती धागेदोरे पकडूनच आम्ही विद्यार्थ्यांना जे लॅकुना आहे ते क्लिअर करायचा प्रयत्न करतो. ओके. त्यांना मांडणी प्रेझेंटेशन कशी करता येईल यासाठी आम्ही त्यांच्यावर जास्त लक्ष देत असतो. ओके. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये सर विद्यार्थी जेव्हा येतात तेव्हा त्याची भीती ओके. खूप जास्त असते, पण हळूहळू जेव्हा ते रुटीनमध्ये येतात तेव्हा त्याची भीती पण कमी झालेली असते आणि ते विद्यार्थी बोलके होतात सर. आणि जॉबमध्ये सर जेवढे विद्यार्थी बोलके तेवढं जास्त त्यांना रिक्वायरमेंट आहे. तर आम्ही हे कलागुण आहे जे त्यांच्यामध्ये डेव्हलप करायचा प्रयत्न करत असतो सर. ओके. ओके. म्हणजे जे काय त्याला फॅसिलिटी, जे काय त्याच्या स्वतःमध्ये स्किल्स या नंतर लागणार आहेत त्या जवळपास स्किल्स ह्या आता डेव्हलप करण्याच्या Develop सगळ्या करण्याच्या. सुविधा आपल्याकडे आहेत. Yes, sir. सर अगदी एक प्रश्न पडतो की मॅनेजमेंट म्हणजे तशी वास्ट फील्ड आहे, म्हणजे खूप vast खूप सारे field. त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असतात. तर सिलेबस स्ट्रक्चर जो आहे आपला, जो आता अद्यावत सिलेबस स्ट्रक्चर आहे, त्याची एक थोडीशी माहिती आमच्या विद्यार्थ्यांना आपण द्याल का? हो सर, नक्कीच सर. सर, आमचं जे सिलेबस फ्रेमिंग बॉडी आहे ते व्यवसायाभिमुख कोर्सेस आम्ही डिझाईन करत असतो. आता व्यवसायाभिमुख म्हणजे काय, तर जे काही गरज आहे, फॉर एक्झाम्पल आता ITची गरज होती तर आम्ही MBA in IT हा लॉन्च केलेला आहे. आमच्याकडे MBA HR, फायनान्स, मार्केटिंग सोबत प्रोडक्शन मार्केटिंग, हॉस्पिटल मॅनेजमेंट याच्यामध्ये पण उपलब्ध आहे सर. क्या बात आहे. म्हणजे स्पेशलायझेशन बरेच आहे. बरेचसे स्पेशल आहे. आणि हे सर्व स्पेशल सर जे काही गरज आहे सर इंडस्ट्रीची त्याची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध करण्यात देण्यात आलेले आहे. छान. आणि दरवर्षी सर आमचे सिलेबस अपडेट करायचा प्रयत्न चालू असतो. आमच्याकडे 2018 मध्ये सिलेबस अपडेट करण्यात आला, 2020 मध्ये अपडेट करण्यात आला आणि अजूनही OBE बेस्ड एज्युकेशन, ओके. आउटकम बेस्ड एज्युकेशन आमच्या याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. ऑलरेडी CBCS चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आम्ही ही प्रक्रिया राबवत आहे सर. गुड, व्हेरी गुड, छान. पण सर मग आता हे जे आपण कोर्सेस बोलला, तर आता फॉर एक्झाम्पल एखादा मॅनेजमेंटचा स्टुडंट ज्या वेळेस असतो तर त्याला बऱ्याचशा स्किल्सची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल त्याला कम्युनिकेशन स्किल पण तेवढंच गरजेचं असतं, टाइम मॅनेजमेंट तेवढंच गरजेचं असतं, आणि हे झालं त्याच्या बेसिक स्किल्स. आणि मग येतात ते एखाद्या विषयाच्या टेक्निकल स्किल्स, फॉर एक्झाम्पल फायनान्शियल स्किल्स, मार्केटिंग स्किल्स, ॲडव्हर्टायझिंग स्किल्स ज्या असतील. मग ह्या ज्या बेसिक स्किल्स आहेत ज्या की तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहेत, कम्युनिकेशनशी रिलेटेड आहेत, याची नेमकी गरज विद्यार्थ्यांची कशी भरून काढली जाते? सर, 2014 सालापासून विद्यार्थ्यांसाठी सर्व्हिस कोर्सचा लॉन्च केलेला आहे सर. ओके. सर्व्हिस कोर्समध्ये आम्ही आमच्याच डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना नाही तर अख्ख्या उपकेंद्राचे विद्यार्थी, उपकेंद्रामध्ये सर 10 डिपार्टमेंट कार्यान्वित आहे. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स असेल, मायक्रोबायोलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी, वॉटर लाईन मॅनेजमेंट कोर्सेस आहे, असे जवळपास 10 कोर्सेस आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये आणून त्यांना प्रोफेशनल स्किल द्यायचा प्रयत्न करतो. आता प्रोफेशनल नक्की काय म्हणजे काय, सॉफ्ट स्किलचा एक कोर्स आहे, पर्सन डेव्हलपमेंटचा एक कोर्स आहे जे प्रत्येकाला गरजेचा आहे. प्रत्येकाला इव्हेंट मॅनेजमेंट हा विषय आम्ही शिकवतो.
तर विद्यार्थी हे स्किल आत्मसात करून त्यांचा स्वतःचा विकास आणि हे विकास झाल्यामुळे त्यांना संधी उपलब्ध जास्त होतात सर. क्या बात आहे. म्हणजे जेनरिक स्किल्स ज्याला आपण म्हणूया त्यात तर सगळ्या शिकवल्याच जातात. Yes. आता जनरली ज्यावेळेस आपण बोलतो विद्यार्थ्यांना की मार्केटिंगच्या स्किल्स असतात, फायनान्सच्या स्किल्स असतात किंवा एचआरच्या स्किल्स असतात, या नो डाऊट तुम्हाला त्या ऑर्गनायझेशन्समध्ये गरजेच्या असतात, कंपल्सरी त्या गरजेच्याच असतात, त्याला आपल्याला शिकून घ्यावंच लागतं. पण ऑर्गनायझेशनचा विचार न करता एक कॉमन मॅन म्हणून ज्यावेळेस आपण जगत असतो, एक सामान्य माणूस म्हणून ज्यावेळेस जगत असतो, त्यावेळेस सुद्धा कम्युनिकेशन असेल, जसं सरांनी सांगितलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, या सुद्धा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेच्या असतात आणि आपण त्या शिकवताय त्याबद्दल खूप खूप छान सर, छान वाटलं ते ऐकून. सर मी एक गोष्ट ऍड करू इच्छितो. हो, please. सर मी जास्त करून विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू स्किल्स कसे शिकवतो याच्यावर भर देतो. तर मी एक आढावा घेतला होता सर. तर आमचे काही मित्र आहे सर एचआर जे इंटरव्ह्यू कंडक्ट करतात विद्यार्थ्यांचे, त्यांना मी प्रश्न केला की आमचे विद्यार्थी जे आहे आमच्या भागात ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात, त्यांच्याकडे तुमचं सजेशन काय राहील. त्यांनी म्हटलं की तुमच्या विद्यार्थ्यांकडे खूप चांगले स्किल्स आहे, नॉलेज आहे, पण त्याची मांडणी करायची कौशल्य नाही आहे. म्हणजे त्यांच्याकडे प्रोफेशनल स्किल्स आणि जे स्टेज करिअर म्हणतो आपण त्याच्यात कमतरता पडतात. दुसरं, विद्यार्थ्याकडे कम्युनिकेशन स्किल्स थोडेफार कमी प्रमाणात आहे, तर ते कोर्सेस आम्ही जास्त प्रमाणात शिकवायचा प्रयत्न करत असतो. ओके, व्हेरी गुड. म्हणजे जो भाग आहे की पुण्या मुंबईमध्ये जर आपण गेलो तर तिथली मुलं खूप बोलकी असतात, पण त्या कंपॅरिझन मध्ये इथून किंवा कुठल्याही ग्रामीण भागातून जाणारी मुलं ही तेवढे बोलकी, तेवढे प्रेझेंटेबल नसतात आणि ते आपण इथे करतोय. येस सर. क्या बात आहे, व्हेरी गुड. सर आता आपण जो डिस्कस केला विषय तो आहे की अकॅडमिक त्याचं सिलेबस काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, विषयांची कशी निवड केली जाते, इट्स फाईन. मला सांगा की एखाद्या मुलाला एखादं स्पेशलायझेशन पाहिजे तर ते कधीपासून सुरू होतं, त्याला ती निवड करण्याची चॉईस कशी असते, किंवा त्याच्याकडे काही बेसिक त्याचं स्वतःचं काय लागतं का की एखाद्या फील्डमध्ये जाण्यासाठी. सर MBA हा मुळात 2 वर्षाचा कोर्स आहे. पहिला वर्ष जनरल MBA असतो, ज्याच्यामध्ये त्यांना HR, फायनान्स, मार्केटिंग हे तिन्ही विषय आणि सोबत अजून बरेच काही विषय शिकवले जातात. सेकंड इयरमध्ये त्यांना स्पेशलायझेशन हा दिला जातो. आता सर मी जे काही बघितलं आजपर्यंतचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा, सर विद्यार्थी HR, फायनान्स, मार्केटिंग, IT किंवा प्रोडक्शन काही सिलेक्ट करू शकतात. मी विद्यार्थ्यांना नेहमी एक प्रश्न करतो की तुम्हाला आवड कशामध्ये आहे. ज्या क्षेत्रामध्ये त्यांना आवड आहे आम्ही त्याच्यामध्ये त्यांना प्रवृत्त करतो की तुम्ही त्याच्यामध्येच तुमचा कोर्स करायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये अजून काही चांगलं करता येईल का. म्हणजे आपल्याला एखादं जेवण जर जास्त आवडलं तर आपण 2 घास जास्त खातो. तसंच जर तुमच्या स्किल जसं की एखाद्यामध्ये खूप चांगलं कम्युनिकेशन स्किल आहे तर तो खूप चांगल्या प्रकारे मार्केटिंग हा विषय हाताळू शकतो. तर त्याने जर मार्केटिंगमध्ये करिअर केला तर त्याला संधी खूप असतात. सर आमच्याकडे मुलंच नाही तर मुली पण मार्केटिंगमध्ये करिअर करतात आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे प्लेसमेंट दिलेलं आहे. सर आमच्याकडे एक रेकॉर्ड आहे, आमच्या विभागाचे 3 विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि आवडून सांगायची अजून एक गोष्ट आहे की हे 3ही मुली आहे सर. त्या 3ही मुलींना आज गोल्ड मेडल मिळाले आमच्या विभागामार्फत. क्या बात. म्हणजे विद्यापीठाच्या एका दूरस्थ जिल्ह्यामध्ये राहून पण इथली विद्यार्थी विद्यापीठाच्या गोल्ड मेडलिस्टच्या लिस्टमध्ये येत आहेत, ही खूपच चांगली अभिनंदनीय गोष्ट आहे सर. सर आत्ताच आपण जसं म्हणलात की हा झाला सगळा अकॅडमिक भाग. आता मला थोडंसं वळायचं आहे की जनरली हा प्रश्न मी जवळपास सगळ्यांनाच विचारला, कारण विद्यापीठ म्हणलं की एक अपेक्षा असते आणि ती अपेक्षा असते की रिसर्चची फुलफिलमेंट काय आहे. तर नेमकं रिसर्च ओरिएंटेशनचं वर्क, विद्यार्थ्यांमध्ये रिसर्च रुळवण्याचं काम हे नेमकं कशा माध्यमातून चालतं आपल्या विभागात. सर मुळात MBA हा प्रॅक्टिकल कोर्स आहे सर. अगदी बरोबर आहे. तर MBA हा जेव्हा प्रॅक्टिकल कोर्स विद्यार्थ्यांना आम्ही लॉन्च करतो किंवा विद्यार्थ्यांना आम्ही शिकायला देतो तर त्यासोबत प्रत्येक सेमेस्टरला एक आम्ही प्रोजेक्ट हा जोडून दिलेला विषय आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सुरुवातीला कंपनीमध्ये जाऊन कंपनीची माहिती घ्यावी लागते, त्याचा एक रिपोर्ट काढावा लागतो की कंपनीमध्ये कार्यपद्धती कशी आहे. मग सेकंड इयरला त्यांना आम्ही एक विषय वाढून देतो, त्याच्यामध्ये त्यांना एक प्रॉब्लेम दिला जातो कंपनीमधला. फॉर एक्झाम्पल HR प्रॉब्लेम्स, एम्प्लॉई टर्नओव्हर रेशिओ असा एखादा प्रॉब्लेम दिला जातो, जेणेकरून विद्यार्थी केस स्टडी अप्रोचने त्यांचं शिक्षण करून घेऊ शकतात. आणि सर विद्यार्थी नॉट ओन्ली थेरॉटिकल पण प्रॅक्टिकल टीचिंगमध्ये खूप जास्त शिकतात सर. अगदी बरोबर आहे. तर त्यामुळे आमचं विजन आहे की आम्ही जास्तीत जास्त त्यांना एक्सपोज कसं देता येईल. आमच्याकडे 45 डेज प्रत्येक सेमिस्टरला त्यांना आम्ही पाठवायचा प्रयत्न करतो इंडस्ट्रीमध्ये. उस्मानाबादला इंडस्ट्री थोडेफार कमी आहे, पण सोलापूर, लातूर, औरंगाबाद, बीड, जवळपास पुणे इथे आमचे विद्यार्थी इंटर्नशिप करतात, जिथे त्यांना खूप चांगला एक्सपोजर मिळतो. ओके, व्हेरी गुड. सर त्याच अनुषंगात एक पुढचा प्रश्न आहे की जे प्रोजेक्ट्स तुम्ही म्हणलात की प्रोजेक्ट्स 45 दिवस विद्यार्थ्यांना कळावा लागतो, म्हणजे नेमकी ही कन्सेप्ट काय आहे. सर जे आपण थेरॉटिकली कन्सेप्ट शिकतो ते मांडण्याची एक जागा जर तुम्हाला भेटली तर तुम्हाला त्याच्यामधून गॅप जे आहे ते कळतं की मी कुठे मागे राहत आहे. अगदी बरोबर. तर जे काही विद्यार्थी थेरीमध्ये शिकतात लेक्चर्समध्ये
तर ते प्रॅक्टिकली जाऊन कंपनीमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग घेतात सर. ओके. आणि हे ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये त्यांना एक मॅनेजर अपॉइंट करते कंपनी आणि ते मॅनेजर त्यांना सांगत असतो की तुम्ही काय करायला हवं, तुमचा कुठे कमीपणा होत आहे किंवा कुठे तुम्ही कमी पडतात. तर हे सर्व गोष्टी त्यांना जर वेळेमध्ये कळाले तर ते स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करू शकतात आणि त्यानुसारच त्याच्यामध्ये रिसर्च इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा अजून पुढे विविध संधी असेल तर ते सर्व ते त्याच्यामध्ये जाऊन करिअर करू शकतात. क्या बात आहे. म्हणजे 45 दिवस त्याला त्या इंडस्ट्रीमध्ये स्पेंड करायचे आहेत आणि ड्युरिंग त्या दिवसात तो ऍक्च्युअली वर्क करतो. वर्करनं कसं वर्क करावं. क्या बात आहे. याच्यामुळे त्याला प्रॅक्टिकल एक्सपोजर पूर्ण प्रमाणात मिळतं. सर असं ऐकण्यात आहे की आपल्या इथं रिसर्च सेंटर पण आहे मॅनेजमेंट आणि कॉमर्सचं. तर नेमकं त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? सर हे विद्यापीठाच्या विभागामध्ये 2018 साली रिसर्च सेंटर देण्यात आलं सर. आमच्याकडे सर रिसर्च गाईड आहे. आमचे विभागाचे विभाग संचालक डॉक्टर सुयोग अमृतराव त्यांच्या अध्यक्षतेखाली हा रिसर्च सेंटर चालवण्यात येतो सर. याच्यामध्ये 4 PhD विद्यार्थी आणि 2 MPhil विद्यार्थी रजिस्टर्ड आहे सर. आपल्या जिल्ह्यासाठी मॅनेजमेंटमध्ये हा पहिला रिसर्च सेंटर आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी येऊन त्यांचं रिसर्च करू शकतात आणि हे भविष्यातली खूप मोठी संधी सर विद्यार्थी. इथल्या भागातल्या विद्यार्थ्यांना अगोदर पुणे, मुंबई किंवा औरंगाबादला जावं लागत होतं रिसर्च करण्यासाठी. आता त्यांना ही सुविधा उस्मानाबाद उपकेंद्र इथे लॉन्च करण्यात आलेली सर, जिथे त्याचा फायदा करून घेऊ शकतात. इथे सर त्यांची रिसर्च लॅब आहे, गाईड आहे, सर्व गोष्टी उपलब्ध आहे. सर रिसर्च म्हणलं ना तर त्याला मग देशाच्या बाउंड्री राहत नाहीत, त्याला कुठल्या राज्याच्या बाउंड्री राहत नाहीत. तर असे काही इंटरनॅशनल स्टुडंट्स आपल्याकडे आहेत का रिसर्चमध्ये? हो सर. आम्हाला सांगायला अभिमान वाटेल की आमच्याकडे PhD साठी 1 आणि MPhil साठी 1 असे 2 विद्यार्थी इंटरनॅशनल विद्यार्थी आमच्याकडे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. म्हणजे तो नॅशनल इंटरनॅशनल विद्यार्थ्यांचा तो संघ ज्याला आपण म्हणूया की देवाणघेवाण जी आहे ती सुद्धा इथं सहजासहजी होऊ शकते. व्हेरी गुड. सर दुसरा एक महत्वाचा प्रश्न पडतो त्याचबरोबर की कुठल्याही म्हणजे शिक्षण इफेक्टिव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून शिकवावं लागतं. हो सर. तर नेमके टीचिंग लर्निंगच्या ज्या मेथोडॉलॉजी आहेत त्या नेमक्या कुठल्या वापरतात, कशा वापरतात आपल्या विभागात? सर जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे येतात त्यांना बॅकग्राऊंड असतं, त्यांना क्लासरूम बोर्डचा अनुभव असतो त्यांना. तर आम्ही त्यांना नेतो स्मार्ट बोर्डपर्यंत. त्यानंतर डिजिटल क्लासरूममध्ये त्यांना आम्ही प्रोजेक्टरवरती PPTच्या माध्यमातून म्हणा, व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून म्हणा, ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून म्हणा, हे सर्व आम्ही त्यांना सुविधा प्रोव्हाइड करतो शिकण्यासाठी. यासोबतच त्यांना आम्ही एक लॅब प्रोव्हाइड करतो जिथे ते विद्यार्थी संगणकावरती जाऊन, कम्प्युटरवरती जाऊन त्यांचं इंटरनेट ब्राउझिंग करून पण शिकू शकतात. केस स्टडी अप्रोच असल्यामुळे सर आमच्याकडे इंटरनेटची रिक्वायरमेंट खूप असते कारण विद्यार्थ्यांना ते रिसर्चसाठी गरजेचं आहे. ओके ओके. क्या बात आहे. म्हणजे क्लासरूम टीचिंग तर आहेच आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स तर आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट स्मार्ट बोर्डचा यूज करणे असेल किंवा प्रेझेंटेशन करणे असेल तर त्याच्यासाठी जेवढा ICTचा उपयोग होतो तेवढा आपल्या इथे केला जातो. खूप छान सर. सर ज्यावेळेस आपण शिक्षणाच्या पद्धती म्हणतो, नो डाऊट क्लासरूम टीचिंग असेल, ICT असेल किंवा याचा उपयोग तर आहेच आहे, पण खरी विद्यार्थ्यांची जी ग्रूमिंग होते ती विविध प्रोग्राम्स मधून होत असते. तर मग एक ऍक्टिव्ह डिपार्टमेंट म्हणून कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोग्राम आणि ऍक्टिव्हिटीज आपला विभाग घेतो? सर रुटीनली डिपार्टमेंटला ऍक्टिव्हिटीज होतात. रुटीनली ऍक्टिव्हिटी कुठले कुठले होतात तर त्याच्यामध्ये पहिलं आहे सर आमचं नॅशनल लेव्हल कॉन्फरन्स. आजपर्यंत विभागाने सर 4 नॅशनल कॉन्फरन्स आयोजित केलेले आहे, 2 वर्कशॉप आयोजित केलेले आहे. आणि सर सांगायला आवडेल मला की याच्यामध्ये जे मॅनेजमेंट टीम असते ते आमचे विद्यार्थी असतात सर. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे विद्यार्थी हे पूर्ण प्रोग्राम कंडक्ट करतात सर. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये लिडरशिप स्किल्स डेव्हलप होते, टीम प्लेअर स्किल्स डेव्हलप होतात आणि त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो सर. आणि आम्ही विद्यार्थ्यांना डायरेक्टली फोर्स करत असतो की तुम्ही स्टेजवर कसे आल्याचा प्रयत्न करत राहा जेणेकरून तुमच्या या प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांना डेव्हलपमेंट होईल. इंडस्ट्रीमध्ये पण त्याच मुलांना सिलेक्ट केला जातो सर की जे विद्यार्थ्यांना स्टेज करेज आहे किंवा त्यांच्यामध्ये बोलायचं करेज आहे. तर इथे आम्ही त्यांची ते प्रिपरेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेतो सर. यासोबतच आम्ही कार्यक्रम घेतो सर इंडस्ट्री युनिव्हर्सिटी समिट. याच्यामध्ये सर आम्ही आपल्या भागातले प्रख्यात जे काही इंडस्ट्रियलिस्ट आहे त्यांना आपल्या कॅम्पसमध्ये बोलवतो, त्यांची भेट घालून देतो आमच्या विद्यार्थ्यांसोबत. आणि आमचेच नाही तर आमचे उपकेंद्र आणि उस्मानाबादचे विद्यार्थ्यांना पण आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हाइट करतो. तर त्या कार्यक्रमामध्ये डायरेक्टली 1-to-1 इंटरॅक्शन असते सर, ज्याच्यामध्ये जे इंडस्ट्रीवाले त्यांचा अप्रोच सांगतात की त्यांची गरज काय, त्यांची रिक्वायरमेंट काय, त्यांच्या विद्यार्थ्यांना अपेक्षा काय, आणि विद्यार्थी सांगतात की सर आम्ही काय काय करायला हवं किंवा काय काय केलेलं आहे त्याचं रिक्वायरमेंट फुलफिल कसं करता येईल. हे जे गॅप असतो मधला
हे फुलफिल करायचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही इंडस्ट्री युनिव्हर्सिटी समिट हा प्रोग्राम आम्ही दरवर्षी राबवत असतो सर. आणि अगेन हे प्रोग्राम पण आमचे विद्यार्थीच कंडक्ट करतात. क्या बात. आम्ही फक्त त्यांना गायडन्स हा अप्रोच ठेवतो आमचा. ओके 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 व्हेरी गुड. म्हणजे कॉन्फरन्स असेल, वर्कशॉप्स असतील, प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन्स असतील, याचं मॅनेजमेंट सुद्धा सगळे विद्यार्थीच करतात. म्हणजे मित्रांनो सांगायला एक गोष्ट आवडेल, इव्हेंट मॅनेजमेंट नावाचा एक खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे आजकाल आपण बघतो की एखादा लहान इव्हेंट जर असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठी पॉवर, खूप मोठी व्यक्ती लागतात, खूप टीम्स लागतात आणि ते मॅनेज करणं ही खरंच खूप मोठी कसरत असते सर. आणि त्याची एक तालीमच जणू काय इथं आपण करून घेतो सर. इव्हेंट मॅनेजमेंट हा आपण मगाशी बोललात की एक सर्व्हिस कोर्स पण आहे. हो. तर नेमकं त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना काय टीच करतो, म्हणजे त्याच्यातून उद्योग कसा काय उभारू शकतो, रोजगार कसा काय तयार होऊ शकतो? सर मॅनेजमेंट इज एव्हरीवेअर. राईट. मॅनेजमेंट ही एक अशी गोष्ट आहे की ज्यांनी हे अंगीकृत केलेली कला आहे Right. त्यांना कुठलीही गोष्ट द्या सर तुम्हाला ते उत्कृष्टपणे करून दाखवतात तुम्हाला सर. बरोबर आहे. ते अगदी आपल्या घराचा एखादा छोटासा कार्यक्रम असेल किंवा मोठे मोठे इव्हेंट्स प्लॅन करायचे असेल अगदी अगदी. तर ही गरज ओळखून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी हा इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स लॉन्च केलेला आहे सर. Okay. याच्यामध्ये आम्ही इव्हेंटमध्ये काय काय गोष्टींची गरज आहे, Okay. इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना काय काय गोष्टींची गरज पडू शकते अगदी. हे आम्ही त्यांना शिकवायचा प्रयत्न करत असतो. आणि याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्सपोजर त्यांना एखादा इव्हेंट प्लॅन करून पण देतो आम्ही की ज्याच्याकरून त्यांना प्रॅक्टिकल लाईव्हलीनेस पण येतो सर. ओके. आणि हे त्यांना शिकण्यासाठी खूप मदत करतो सर. आणि हे विद्यार्थ्यांचा अजून एक कलागुण वाढत जातो सर. क्या बात, व्हेरी गुड. म्हणजे त्याला एखादा इव्हेंट जर मॅनेज करायचा असेल तर त्याची जडणघडण, त्याची तालीम इथं होते. सर. आणि मग तो काय पुन्हा घरचे सिम्पली त्याचे इव्हेंट ही करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने सर. त्याचं कॉर्पोरेट मध्ये रूपांतर करून तो त्याच्यातून पैसाही कमवू शकतो सर. क्या बात, व्हेरी गुड. सर ज्यावेळेस आपण मॅनेजमेंट म्हणतो तर मॅनेजमेंट इज ऑल अबाउट ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तुम्हाला मगाशीच मी शब्द वापरला की डायनॅमिक असणं खूप गरजेचं आहे. तर मग आता कोविडच्या 2-3 वर्षाचा काळ गेला तर तो काळ जवळपास ऑनलाईनच गेला. ऑनलाईन. पण या काळामध्ये आपल्या ज्या ऍक्टिव्हिटी होत्या किंवा विद्यार्थ्यांना ऍक्टिव्ह ठेवणं होतं, हे नेमकं कसं केलं आपण? सर जेव्हा पॅन्डेमिक हा आला तेव्हा तर सर्वांना हे आश्चर्य धक्काच होता एक. अगदी बरोबर आहे. त्यानंतर सर याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आणि आपल्या इथल्या जिल्ह्याच्या नागरिकांना माहिती होण्यासाठी आम्ही ऑनलाईन कोविड ऍक्टिव्हिटीचा प्रोग्राम घेतला सर. याच्यामध्ये त्यांना आम्ही गुगल फॉर्मच्या माध्यमातून कोविड बद्दल प्रश्नावली विचारली जेणेकरून त्यांच्यामध्ये जागरूकता येऊ शकते. त्यांच्यासोबत त्यांना मार्गदर्शन पण केलं की जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही कोरोनाबद्दल भीती होती ही कशी घालवता येईल, त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स काय काय घेता येईल हे आम्ही ऑनलाईन आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांसाठी पण गेलं होतं. याच्यासोबत आम्ही एक डॅप लॉन्च केला सर, डिजिटल अकॅडमिक प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक वेब पेज ओपन केलं होतं ज्याच्यामध्ये विद्यार्थी ऑनलाईन टीचिंग हे त्याच्यामध्ये होत असतो. त्याच्यामध्ये विद्यार्थी नुसतं शिकत नव्हते तर ते डॉक्युमेंट अपलोड असेल, नोट्स अपलोड असेल, असाइनमेंट अपलोड असतील, हे सर्व करत होते सर. ज्याची भरपूर मदत मिळाली सर आमच्या डिपार्टमेंटला कोविडच्या काळामध्ये. म्हणजे डॅप, त्याला तुम्ही डिजिटल अकॅडमिक प्लॅटफॉर्म असं नाव दिलं. हो सर. तर त्याच्या माध्यमातून आपलंच एक प्लॅटफॉर्म तयार करून तुम्ही टीचिंग आणि लर्निंग चालू केलं. हो सर. कारण त्यावेळेस विद्यार्थ्याकडे पण एवढं म्हणजे नॉलेज नसतो की आपण डायरेक्टली ऑनलाईन टीचिंग कसं करून घ्यायला हवं. त्यासाठी हा आम्हाला खूप उपयोगाचा पडला सर. ओके सर, मी खूप सारे प्रश्न इतरांनाही विचारले की आपल्या विभागात आपल्या उपकेंद्रातले बरेचसे विभाग इथे येऊन गेले. हो सर. मी त्यांना विचारलं की विद्यापीठ म्हणल्यानंतर समाजाची, सोसायटीची एक त्यांच्याकडून अपेक्षा असते की दे शुड वर्क ऑन द प्रॉब्लेम्स. मग हे समाज कार्य ज्याला आपण म्हणूया किंवा सोसायटल अप्रोच जो विद्यार्थ्यांमध्ये आपण इंजेक्ट करतो त्याच्या बाबतीत नेमकं आपलं वर्किंग काय आहे, तुम्ही कसं करता ते नेमकं? सर आता हे सोसायटीसाठी आपल्या सर्वांना काही ना काहीतरी देणं आहे. त्यामुळे आम्ही काय करतो, विद्यार्थ्यांना मोटिवेट करतो की तुम्ही जे काही अप्रोच ठेवता आहे तुमचं, म्हणजे आज विद्यार्थी शिकत आहे, उद्या ते जॉबला लागतील आणि परत त्यांना जेव्हा इन्कम मिळायला सुरुवात होईल तेव्हा त्यांच्यामध्ये येणारा बदल हे आम्ही ओळखलेलं आहे सर. मग त्यावेळेस मोटिवेटसाठी आम्ही काय करतो, विद्यार्थ्यांना आतापासून मार्गदर्शन करतो की तुम्हाला हे सोसायटीचं काहीतरी देणं आहे. तर याच्या माध्यमातून विद्यार्थी, इतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला आर्थिक मदत असेल त्याच्यामधून ते पण गोष्टी होत असतात. सर आमचे विभागाचे प्राध्यापक, इथे एक शाळा आहे सर ग्रामीण भागामध्ये, तिथले काही विद्यार्थ्यांना दत्तक घेतात सर, ज्याच्यामध्ये त्यांची शैक्षणिक फी असेल किंवा इतर गोष्टी जे काही शाळेला लागतात ते त्याच्यामधून आम्ही त्यांना पूर्तता करत असतो. मग हे सर्व आपल्या सोसायटल वर्कमध्ये गणला जाऊ शकतो सर. ओके सर, एक दुसरा एक त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. जसं आपण मगाशी म्हणलो की इंडस्ट्रियली प्रोजेक्ट तर आपल्याला करावाच लागतो, पण मला समजा एखादी इंडस्ट्री जोपर्यंत डोळ्यानं बघत नाही, एखाद्या इंडस्ट्रीला मी व्हिजिट करत नाही,
तोपर्यंत मला तो ऑरा त्याचा कळत नाही की नेमकं काय चालतं, कसं वर्क चालतं, मशिनरीज कशा असतात, लेआउट्स कसं असतं, शिफ्टमध्ये काम कसं चालतं. तर मग हे क्लासरूममध्ये तर आपण त्यांना नाही सांगू शकत. मग सर त्याच्यासाठी नेमकी प्रोव्हिजन काय आहे? सर यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट दिलेला आहे. ओके. प्रोजेक्ट हे ऑन द जॉब ट्रेनिंग सारखा त्यांना कंपनीमध्ये करावा लागतो. ओके. आणि हे जेव्हा प्रोजेक्ट करतात तर विद्यार्थ्यांना लाईव्ह सर्व काही गोष्टी घडत असतात. ओके. म्हणजे त्यांना एखादा एम्प्लॉय म्हणून कंपनी ट्रीट करते त्या प्रोजेक्टच्या अगदी काळात बरोबर. आणि त्यांच्याकडून ते काम करून घेते सर. आणि हे सर्व झाल्यावर त्यांना सर्टिफिकेट देण्यात येते की या विद्यार्थ्यांनी इथे इथे हा प्रोजेक्ट केलेला आहे. आणि सर काही काही आउटकम्स आम्हाला एवढे छान भेटतात. फॉर एक्झाम्पल एखादा एम्प्लॉय टर्नओव्हर रेशो कशा कमी करता येईल एखाद्या इंडस्ट्रीचा, त्याचे आउटपुट आम्हाला विद्यार्थ्याकडून मिळालेले क्या सर. बात आहे, खूप छान. आमच्या भागात सर थोडा इंडस्ट्री प्रयत्न करतो की विद्यार्थ्याकडून त्यांच्याकडून प्रोजेक्ट करून घेतो. सर आम्ही एक प्रोजेक्ट केलं होतं त्याच्यामध्ये की आपल्या भागात किती इंडस्ट्री आहे, ओके. आपल्या भागाची गरज काय, आपल्या भागात नॅचरल रिसोर्सेस किंवा अवेलेबिलिटी ऑफ सोर्सेस काय काय, मग हे सर्व बघून एखादा उद्योजक इथे उद्योग आणण्यासाठी पण प्लॅन करतो. सुरुवातीचा काळ वेगळा होता सर, तेव्हा सुविधा काहीच नव्हते. आज इथे उस्मानाबादला रेल्वे आहे, रोड आहे, पाण्याची प्रॉब्लेम संपलेली आहे. आता इथे इंडस्ट्रीसाठी सर्व काही गोष्टी लागणार ज्या आहेत त्या आज उपलब्ध आहेत. ओके. आणि दृष्टिकोन बदलत चालल्यामुळे उस्मानाबाद इज ऑल्सो बिकमिंग नाव इंडस्ट्रीयल सिटी नाव. गुड. म्हणजे जवळपास आपण जो रिसर्च केला, जे आपण डेटा कलेक्ट केला, तो जो एंटरप्रेन्योर्सचा होता, तर त्याचं कन्सिडरेशन कुणी ना कोणी करते आणि त्यांचा ओढा आहे की बाबा उस्मानाबादला आपण आलं पाहिजे. हो सर. सर यासोबत एक मी सांगू इच्छितो की आमचा एक विद्यार्थी आहे अमित घोगरे म्हणून. ओके. ओके. ही हॅज बिकम एंटरप्रिनर. ओके. त्याने इथले उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम बघितला सर. इथे उस्मानाबादला पॅकेजिंग इंडस्ट्रीबद्दल जास्त काही ऑप्शन्स उपलब्ध नाही. ओके. तर त्याने काय केलं सर, हा प्रॉब्लेम सोल्युशन काढण्यासाठी कोरोगेटेड बॉक्स ही एक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इथे टाकली सर उस्मानाबादला. आणि अख्ख्या उस्मानाबाद जिल्ह्याला त्याचा सप्लाय होतो सर. क्या बात आहे, खूप छान. आता एवढं चांगलं जर एखादी फॅसिलिटी इंडस्ट्रीला सापडत असेल ज्याच्यामध्ये कॉस्टिंग कमी होते, बरोबर. कारण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जर आपण बघितलं तर ते बाहेरून आयात करण्यासाठी किंवा इतर राज्यातून मागवण्यासाठी जास्त खर्च होतो, अगदी तर ते रिड्यूस होतो. तर त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार पण क्रिएट होतात, स्वतःला पण डेव्हलपमेंट होतात आणि ह्या माध्यमातून त्यांना डेव्हलपमेंटची संधी उपलब्ध करून देता येते सर. विद्यार्थ्यांच्या सर एक जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की म्हणजे लेट इट बी एनी डिपार्टमेंट कुठलंही असू द्या, व्हिजिट जाव्यात, इंडस्ट्रियल व्हिजिट जाव्यात, आम्ही कुठेतरी फिरावं आणि तिथे जाऊन आम्ही तिथलं नॉलेज घ्यावं किंवा किंबहुना त्याला आपण म्हणूया नॉलेज प्लस एंटरटेनमेंट. तर इंडस्ट्रियल व्हिजिट वगैरे अशी काही प्रोव्हिजन, असं काही त्याला आपण ऍक्टिव्हिटीज होतात का आपल्या इकडे? हो सर. आता हे करिक्युलमचा पार्ट म्हणूनच आपल्याकडे इंडस्ट्रियल व्हिजिट ही दरवर्षी होते सर. विद्यार्थ्यांना आम्ही इंडस्ट्रीमध्ये नेतो, तिथे त्यांना इंडस्ट्री चालते कशी, इंडस्ट्रीमध्ये वर्किंग प्रोसिजर कशी आहे, इंडस्ट्रीचा ऑरा कसा आहे, हे सर्व त्यांना आम्ही दाखवत असतो सर. त्यामध्ये पण त्यांना आम्ही इंडस्ट्रीमध्ये लाईव्हलीनेस कसा असतो, म्हणजे ऑन द जॉबसाठी रिक्वायरमेंट असेल, टाइम मॅनेजमेंट असेल, त्यांच्या सर्व गोष्टी ते इंडस्ट्रीमध्ये नेल्यावर विद्यार्थ्यांना कळतं सर. आणि विद्यार्थ्यांचा अप्रोच म्हणजे जे दृष्टिकोन असतो ते चेंज होत जातो सर. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला इंडस्ट्रियल व्हिजिट जरी कुठं करायचे असतील तरी ते व्हिजिट वगैरे, पण ऑब्व्हियसली आता कोविडच्या काळात असं काही हा सर, मागच्या 2 वर्षापासून खंड पडलेला आहे, पण या वर्षीपासून परत सुरू इच्छितो. आणि सर आजपर्यंत आम्ही गोवामध्ये गोवामध्ये इंडस्ट्री आहे फार्मास्युटिकल, त्याच्यामध्ये व्हिजिट केलेली आहे. अलिबागला RCF राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स आहे, मुंबईला पार्लेजी आहे. अशा इंडस्ट्रीज आम्ही व्हिजिट केलेली आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकायला भरपूर मिळालं सर. इव्हन हे फक्त स्टेट्स मधल्याच इंडस्ट्रियल व्हिजिट असतात का, तुम्ही बाहेर वगैरे पण इंडस्ट्रियल व्हिजिट कुठे आतापर्यंत? सर हिमाचल प्रदेशला पण जाऊन आलेलो आहे आम्ही. HMT कंपनीमध्ये पण व्हिजिट केलेली आहे. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे HMT सारख्या अग्रगण्य जी कंपनी आहे, ट्रॅक्टर आणि बरेचसे गव्हर्नमेंटचे जे काही मशिनरीज आहेत तिथून तिथं सुद्धा आपण व्हिजिट केलेली आहे. हो, खूप छान, खूप छान. सर एक जनरली एक प्रश्न असतो की आपण खूप साऱ्या ज्यावेळेस म्हणतो ना की कोर्स छान आहे, सगळं छान आहे, इमारत छान आहे, व्हॉट अबाउट ब्रेड अँड बटर. तर प्लेसमेंटच्या बाबतीत खूप सारे विद्यार्थी उत्सुक असतात जाणायला. मग नेमकी आपल्या इथली प्लेसमेंट होते कशी, ती कुठल्या माध्यमातून होते आणि आतापर्यंतचं असं रेकॉर्ड काय आहे नेमकं? सर हा विद्यापीठ उपकेंद्रामध्ये मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे. अजून एक आमचा मेन कॅम्पसला एक डिपार्टमेंट आहे औरंगाबादला. ओके. आमचं मदर डिपार्टमेंट, डिपार्टमेंट मॅनेजमेंट सायन्स औरंगाबाद. या दोघे डिपार्टमेंटच्या संयुक्त विद्यमाने सर प्लेसमेंट आम्ही आयोजित करत असतो. इथल्या विद्यार्थ्यांना आम्ही औरंगाबाद कॅम्पसला नेऊन तिथे त्यांना आम्ही इंटरव्ह्यू फेस करायला लावतो. तिथे आमचे प्लेसमेंट ऑफिसर आहे, त्याला आम्ही TPO म्हणतात, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, गिरीश काळे सर. ते सर्व विद्यार्थ्यांच्या अख्ख्या विद्यापीठाच्या आणि जिल्ह्याच्या विद्यापीठांसाठी
ते प्रयत्न करत असतात. त्याच्या माध्यमातून आम्ही सर सेंट्रलाइज प्लेसमेंट ही देते. परत आम्ही विद्यार्थ्यांना नुसतं जॉब घेणारे नाही तर जॉब देणारे अशा पण त्यांच्यामध्ये चेंजेस आणण्याचा प्रयत्न करत असतो. क्या बात आहे, व्हेरी गुड. म्हणजे हा झाला समजा आता प्लेसमेंटचं जर आपण बोललो तर एक अशा आम्हाला टॉप 5च्या प्लेसमेंट सांगा की आपले ते विद्यार्थी तिथं खूप सक्सेसफुली वर्क करत आहेत. सर आमच्याकडे रेकॉर्ड आहे सर, जवळपास 95 to 100% विद्यार्थी प्लेस होतात सर. क्या बात आहे. काही उद्योगामध्ये पण जातात, काही स्वतःच्या व्यवसाय आहे ते जॉईन करतात आणि काही विद्यार्थी जॉबच्या शोधात पण जातात सर. ओके. सर माझं एक विद्यार्थी आहे शरद मगर, ओके. ते हॉग्नस या इंटरनॅशनल फर्ममध्ये मॅनेजर मेंटेनन्स म्हणून क्या या पदावर कार्यरत आहे सर. ओके. आप्पा खरशखेडे आहे, ओके. त्यानंतर आप्पा कांबळे आहे, त्यानंतर शोभियन माने आहे. सर बिझनेस आणि फायनान्स इंडस्ट्रीमध्ये कार्य करत आहे नॅशनल लेवलला. ओके. अजून आमचे विद्यार्थी युएई कंपनीमध्ये पण प्लेस्ड आहे, डेअरी बेस्ड कंपनीज आहे युएईला, त्याच्यामध्ये पण प्लेस्ड आहे सर आमचे विद्यार्थी. क्या बात आहे, खूप छान. सर हे झालं जे प्लेसमेंट झालेले आहेत त्याच्या बाबतीत. सर दुसरा प्रश्न आत्ताच्या विद्यार्थ्यांना पडतो की मला नेमक्या प्लेसमेंटच्या काय संधी आहेत. फॉर एक्झाम्पल उस्मानाबादमध्ये असणं असेल, मग उस्मानाबादमध्ये विविध काही नवीन कुठल्या आता फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीयल लेवल पण वाढत आहे, तुम्ही म्हणताय हो तसं सर. बँकिंग क्षेत्र खूप वाढत आहे. हो. तर नेमकं ते संधीच्या दृष्टिकोनातून त्या बाबतीत काय म्हणतात. सर उस्मानाबाद जरी ग्रामीण भागात येत असेल पण इथे येणाऱ्या आता भविष्यातल्या सुविधा बघता ओके. इथे खूप चांगलं एक करिअरची ऑपॉर्च्युनिटीज ओपन होणार आहे विद्यार्थ्यासाठी. अगोदरचा आपण विचार केला 10 वर्षाखालीचा तर इकडे बँकिंग इंडस्ट्री आणि इन्शुरन्स इंडस्ट्री खूप कमी होती सर बरोबर. आजच्या प्रमाणामध्ये. आज खूप जास्त जॉब रिक्वायरमेंट बँकिंग आणि इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये अगदी आहे. बरोबर. इकडे जवळपास लातूर आणि सोलापूर हे डिस्ट्रिक्ट्स आहे सर, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीले खूप डेव्हलप झालेले अगदी बरोबर एरियाज आहेत सर. आणि हे सर्वमध्ये रिक्वायरमेंट आहेत सर. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्त वाव आहे, ज्याच्यामध्ये जॉब्स त्यांना भेटत असतात. ओके. म्हणजे जे प्रायव्हेट बँक्स वगैरे जे वाढत आहेत त्याच्यामधून सुद्धा आपले विद्यार्थी मॅक्झिमम अब्झॉर्ब होऊ शकतात. ॲब्झॉर्ब होतात. क्या बात, व्हेरी गुड. तर सर आता हे झालं आपण नोकरीच्या बाबतीत म्हणूया, पण जसं तुम्ही मगाशीच म्हणलात की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना, मग त्याला आपण एंटरप्रेन्योरशिप किंवा त्याला आपण उद्योजकता म्हणतो. तर उद्योजकता विकास किंवा विद्यार्थ्यांमध्ये ते उद्यमशीलता वाढावी याच्यासाठी नेमका काय ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात. सर आम्ही 4 कॉन्फरन्सेस कंडक्ट केलेले नॅशनलवरती. ओके. त्याचा थीम होती आमची रुरल डेव्हलपमेंट. ओके. म्हणजे आम्ही हा कायसच बांधलेला आहे की आम्ही रुरल एंटरप्रिनरशिपवरती जास्त फोकस करणार आहे. ओके. तर हे रुरल एंटरप्रिनरशिपमध्ये काय होतं सर की विद्यार्थ्यांना जरी त्यांच्यामध्ये अंगामध्ये कलागुण असेल तरी त्यांना वाव मिळत नाही. ओके. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नसल्यामुळे त्यांना बँक पण त्यांना फायनान्स करत नाही. अगदी अगदी बरोबर. मग आम्ही इथे काय करतो सर, एक आमचे फॅकल्टी आहे डॉक्टर विक्रम शिंदे सर, हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात की एंटरप्रिनरशिप स्किल्स कसं शिक्षण, मग प्लेसमेंट, मग तुमचं एंटरप्रेन्योरशिप. सर बिईंग अ मॅनेजमेंट युनिट, मॅनेजमेंट त्याला आपण डिपार्टमेंट म्हणूया, असे काही मोठे प्रोजेक्ट आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून झालेले आहेत का, मग ते विद्यापीठाचे असतील किंवा ॲज अ उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट म्हणून असतील, की जिथं तुम्हाला मॅनेजमेंट करण्याची संधी कधी मिळालेली आहे. हो सर, असे आम्हाला खूप संधी मिळालेली आहे. त्याच्यातला एक किस्सा सांगतो तुम्हाला. ओके. 2017-18 साली सर एक केंद्रीय युवक महोत्सव ओके. जे विद्यापीठ ऑर्गनाईज करत असते तर ते तुळजापूरला ऑर्गनाईज करण्यात आलं होतं. ओके. मला अभिमानानं सांगावं वाटते सर गोष्ट, त्याची जी मॅनेजमेंट टीम होती ती आमच्या डिपार्टमेंट टीम होती. त्याला लीड करत होते आमचे संचालक डॉक्टर सीओ अमृतराव सर. त्यांच्या अंडर पूर्ण मॅनेजमेंटचे माणसं जसं कॉर्पोरेटमध्ये काम करतात त्या पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन बघत होते सर. म्हणजे ते स्वच्छतेपासून ते कार्यक्रम होण्यापासून त्याच्या वेळेचं व्यवस्थापन, गेस्टचं व्यवस्थापन, त्यांचं फायनान्सचं व्यवस्थापन, इच अँड एव्हरी गोष्ट याच्यामध्ये कव्हर होत होती सर. आणि सर त्यासोबतच त्यांनी एक SOP बनवलं सर, ओके. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ऑफ एनी फंक्शन, आणि ते त्यांनी प्रसिद्ध केलं सर. सर इथे प्रसिद्ध केल्यावरती औरंगाबादच्या जेव्हा केंद्रीय युवक महोत्सव झाला औरंगाबादला त्या वर्षानंतर तिथे पण ते SOP वापरण्यात आलं सर. म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचे जे पब्लिकेशन होतं ते सोलापूरला वापरण्यात आलं, औरंगाबादला वापरण्यात आलं, इव्हन कोल्हापूरला पण ते वापरण्यात आलं सर. गुड, व्हेरी गुड. म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, एखादा युवक फेस्टिवल, युवक महोत्सव ज्याला आपण म्हणतो आणि युथ फेस्टिवल त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, ज्यावेळेस हा होत असतो नियर अबाउट 1,500 ते 2,000 विद्यार्थी तिथे येतात आणि जातात. 4-5 दिवसाचा तो मोठा काळ असतो. एक 10-12 स्टेज असतात, कितीतरी प्रकारचे कला प्रकार असतात, आणि या सगळ्यांचं मॅनेजमेंट करणे म्हणजे खरोखरच एक मोठी संधी पण म्हणूया आणि चॅलेंज पण असतं. आणि त्याचं तुम्ही ते सगळं रूपांतर SOPच्या माध्यमातून ते व्यवस्थित केलं. येस सर, संधीच्या सोन्याचा प्रयत्न केला सर. क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी गुड. सर एक प्रश्न पडतो आता की हे सगळं ठीक आहे, आपण आता पाहिलं की संधी खूप आहेत,
त्याच्यानंतर एंटरप्रेन्योरशिपमध्ये जाता येतं, लाईफ स्टँडर्ड सुधारतं, त्याला आपण म्हणूया की सेल्फमध्ये चेंजेस सेल्फ डेव्हलपमेंट होतं सर. सर पण आता मला फॉर एक्झाम्पल ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्सला, तर नेमकी त्याची प्रोसेस काय ऍडमिशनची? सर याची प्रोसेस 3 टप्प्यामध्ये विखुरलेली आहे. सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना एक महाराष्ट्र शासन सीईटी कंडक्ट करते. Okay. ते सीईटीचं रजिस्ट्रेशन करून त्यांना सीईटी द्यावी लागते. ओके त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचं सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस थ्रू त्यांना Okay. ऍडमिशन दिलं जातं सर. ओके तरी प्रोसेस लेंदी आहे, 3 ते 4 महिने प्रोसेस चालते सर. ओके जे विद्यार्थी हे पूर्ण प्रोसेस करून येतात सीईटीच्या माध्यमातून Okay. त्यांचा स्कोअर बघून पर्सेंटाईल बघून त्यांना आम्ही अलॉटमेंट देतो सर. ओके आणि त्यानंतर त्यांचे ऍडमिशन होते सर. ओके. पण ही जी प्रोसेस आहे ज्याला आपण जनरली डीटीई घेते, DTE. डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, तर ही म्हणजे एक झाला सीईटी हा भाग, दुसरा झाला त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि तिसरा मग झाला तुमचे ऍडमिशन किंवा अलॉटमेंट. हो सर. मला सांगा, एखाद्या विद्यार्थ्याने ही सीईटी नाही दिली किंवा एखाद्या विद्यार्थ्यानं सीईटी दिली पण त्याची एखादी स्टेप याच्यामधली मिस झाली, तर त्याला ऍडमिशन मिळू शकतं का? सर मी आजपर्यंत जे अनुभव आहे ते बघितलेला आहे. ओके एक खूप मला खंत वाटते सर, आपले विद्यार्थी हे प्रवाहामध्ये येतच नाही सर. ओके आणि जे काही येतात त्यांचं प्रमाण खूप कमी आहे सर. ओके प्रोसेस लेंदी आहे. ही प्रोसेस जवळपास विद्यार्थ्यांना माहीत होत नाही सर, जेव्हापर्यंत त्यांच्या ग्रॅज्युएशनची परीक्षा होत नाही किंवा रिझल्ट लागत नाही. ओके त्यामुळे पण विद्यार्थी हे रेसच्या बाहेर पडतात. दुसरा, लेंदी प्रोसेस असल्यामुळे याच्यात एक जरी स्टेप मिस झाला तर त्यांचं MBA हा करायचं स्वप्न अपूर्ण राहू शकतो. मग त्यांचा वायडी होतो, इयर डाऊन होतो सर. त्यांना पुढच्या वर्षी डायरेक्ट प्रयत्न करता येतो सर. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला जर MBA किंवा MCA किंवा टेक्निकल एज्युकेशनच्या अंडर कुठलेही जे कोर्स येत आहेत, हे कोर्सेस जर तुम्हाला करायचे असेल तर स्टार्ट टू एंड एकही प्रोसेस, एकही स्टेप मिस न करता तुम्हाला त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कराव्या करावं लागतील, लागतील. तर तुम्ही त्या क्यू मध्ये राहाल. अनलेस यू विल बी आउट ऑफ द क्यू, आणि त्याचा परिणाम आपण म्हणताय तसं इयर डाऊन. इयर डाऊन. सो बी कॉन्शियस अबाउट दॅट. जी काय माहिती मिळते ती मिळवा. सर आता ठीक आहे, आपल्याला पात्रता कळली किंवा त्याला आपण म्हणूया की प्रोसेस कळली, बट व्हॉट अबाउट एलिजिबिलिटी? कोण करू शकतं MBA किंवा MCA? सर MBA हा असा डायनामिक कोर्स आहे सर, Okay. जे सर्व फील्डसाठी ओपन आहे. एनी Okay. ग्रॅज्युएट कॅन डू MBA क्या सर. बात. सर्वांसाठी ओपन आहे सर. Okay. कारण मॅनेजमेंटची गरज प्रत्येकाला अगदी आहे. बरोबर. एखादा विद्यार्थी BSCचा असेल, BComचा असेल, BAचा असेल किंवा अजून कुठल्या बॅकग्राऊंड असेल. आमच्याकडे फार्मास्युटिकल बॅकग्राऊंडचे पण विद्यार्थी आलेले सर, ज्यांनी MBA मार्केटिंग किंवा फायनान्समध्ये केलेलं आहे. Okay. आणि ते आज खूप चांगल्या ठिकाणी प्लेस्ड पण आहे सर. Okay. तर ह्याला काही बंधन नाही. एनी ग्रॅज्युएट कॅन डू MBA. MCAला मात्र थोडंसं बंधन आहे इकडे. Okay. त्यांना 12वीला किंवा ग्रॅज्युएशनला मॅथमॅटिक्स हा विषय गरजेचा आहे. जर ते विषय असेल तर ते MCA हा कोर्स पण करू शकतात. ओके. सर जर DTची प्रोसेस जशी आपण आता बोलली, आपण प्रक्रिया बोललात, आपण त्याची पात्रताही बोललात, हो सर. पण ही जी प्रोसेस आहे, सपोज मी विद्यार्थी आहे, तर मग मला ही DTची प्रोसेस नेमकी कुठे जाऊन करावी लागते? त्याच्या नेमके मला कुठे फिरावं लागतं का, किंवा मला ती ऑनलाईन करावं लागते? नेमकं तो काय प्रवास आहे? सर सुरुवातीच्या काळ बघितलं DT परीक्षेचा, तर अगोदर खूप किचकट प्रोसेस होती. आता एकदम सुरळीत झालेली आहे. सर्व आपण घरी बसल्या पण ही सुविधा आपण उपभोगू शकतो सर. ओके. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक DTची वेबसाईट आहे, महाराष्ट्र DT. या वेबसाईटवरती जाऊन त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं सीईटीसाठी. ओके त्याच्यावरती त्यांना काही मर्यादित ऑनलाईन स्कॅन केलेले डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात. ओके त्याची काही एक्झाम फीज असते, ती ऑनलाईनच पेमेंट करावी लागते. हॉल तिकीट येतो, त्यानंतर त्यांना परीक्षा द्यावी लागते. ते पण परीक्षा ऑनलाईन सेंटरवरती आयोजित करण्यात येते. ते सेंटरवरती जाऊन विद्यार्थ्यांना कम्प्युटरवरती ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते सर. म्हणजे एक सिम्पल प्रोसेस झालेली. अगोदर याच्यामध्ये GD होता, ग्रुप डिस्कशन, ओके वायवा होता. हे सर्व प्रोसेस आता कट झालेली आहे. आता फक्त CETच आहे सर. आणि विद्यार्थ्यांना मी एक आवाहन करू इच्छितो सर, जे कोणी या MBA साठी करिअर किंवा MCA मध्ये करिअर करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी CET देऊन ठेवावी सर. आता ह्या वर्षी CET पण झालेली आहे. बरेचसे विद्यार्थी मला फोन आता येतात सर की मला MBA MCA करायचं होतं सर, आता करता येईल का? आम्ही त्यांना सांगतो की या वर्षी तुम्हाला काहीच करता नाही, पुढच्या वर्षी प्रयत्न करा. बरोबर. त्यामुळे तुम्हाला करिअर करायचं असेल कशामध्ये करा, हरकत नाही, पण CET देऊन ठेवा. तुमच्याकडे एक ऑप्शन ओपन राहील. भविष्यामध्ये तुमचा माइंड चेंज झाला किंवा गरज निर्माण झाली तर तुम्ही त्याच्यामध्ये पण MBA किंवा MCA मध्ये करिअर करू शकता. सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्या विद्यार्थ्यांना पडलाय, ठीक आहे मला MBA करायचंय, MCA करायचंय, मला विद्यापीठात शिकायचंय, पण कुठंतरी एका डोक्याच्या आपल्या कोपऱ्यात कुठंतरी आपल्या विचारामध्ये एक भाग असतो की विद्यापीठाचं शिक्षण म्हणलं की मग महाग असतं का, मग खर्च होतो का, फीस नेमकी काय? त्यातल्या त्यात प्रोफेशनल एज्युकेशन ज्याला आपण MBA MCA म्हणतो किंवा इंजिनिअरिंग म्हणतो, पहिला प्रश्न येतो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर की फीस किती आहे, मला किती पे करावं लागेल. तर नेमकं त्या बाबतीत काय आपण मार्गदर्शन कराल? सर आता विद्यार्थ्यांना जे काही सोयीसुविधा प्रोव्हाइड करायचं इट कॅन बी गिव्हन फ्रीली सर. म्हणजे त्यांना बरोबर, काही ना काहीतरी बरोबर. जास्त बिअर करावं लागेल. पण आपल्याकडे शासनाच्या उपक्रमाने त्यांना बरेचसे सोयीसुविधा दिली जातात. ओके सर MBA ची फीस आहे 60,000 रुपये वार्षिक फीस सर. ओके पण याच्यामध्ये SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी असेल यांना नाम मात्र 231 रुपयामध्ये फीस चार्ज करून ऍडमिशन दिलं जातं सर.
इतर कॅटेगरी जे आहे ओबीसी असेल ईबीसी असेल यांना 50% ऑफ ट्युशन फीस ही शिष्यवृत्ती त्यांना मिळते मिळू सर. शकते. क्या बात आहे. विजयंती कॅटेगरीला पण सेम प्रकारे स्कॉलरशिप मिळत असते. ओके, म्हणजे जवळपास फीस जरी दिसायला ती मोठी असेल तरी त्याच्या गव्हर्नमेंटच्या तुम्ही त्या प्रोसेसमधून जर आला आणि गव्हर्नमेंटच्या शिष्यवृत्ती वगैरे या जर तुम्हाला त्या मिळाल्या जे काही त्याची एलिजिबिलिटी असेल ऑफकोर्स ती तुम्हाला फुलफिल करावी लागेल तर अगदी नॉमिनल फीसवरती हा कोर्स तुम्हाला करता येऊ शकतो. ओके, धन्यवाद सर. आता अगदी आपण शेवटच्या भागाकडे येतोय. विद्यार्थ्यांसाठी नेमका काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता? सर, माझं आजपर्यंतचं जे आकलन आहे की आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी खूप होतकरू आहे, खूप नॉलेजेबल आहे. इव्हन आपण सर पुणे मुंबईचं बॅकग्राऊंड जरी काढून बघितलं सर तिथे जास्त एम्प्लॉयमेंट आपल्या भागाचे विद्यार्थी करत असतात. पण आपले बाकीचे जे विद्यार्थी इकडे राहून गेलेले आहेत जे तिकडे जाऊ शकले नाही किंवा त्यांना अपॉर्च्युनिटी भेटली नाही त्यांनी स्वतःला डेव्हलप करण्यासाठी मॅनेजमेंट ही फील्ड निवडावी सर. त्याच्यामध्ये ही डायनॅमिक फील्ड जर निवडली तर त्यांना खूप सारे संधी उपलब्ध होतात सर. अगोदर असं होतं की सर गव्हर्नमेंट परीक्षा जी होती गव्हर्नमेंटमध्ये एक्झाम जॉब्स जे होते ते फक्त एक विशिष्ट एज्युकेशनवाल्यांना दिले जात होते. उदाहरण इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मॅसी असेल. आता सर प्रत्येक जॉब सोबत जर तुम्ही MBA डिग्री जर लावली तर तुम्हाला जॉब मिळण्याची शक्यता जास्त वाढत जाते सर. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये विकास करण्यासाठी मॅनेजमेंट किंवा प्रोफेशनल एज्युकेशनकडे वळणं खूप गरजेचं आहे. आणि मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जर हा फील्ड निवडली डायनॅमिक फील्ड तर त्यांना भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहे. नॉट ओनली जॉब दे कॅन बिकम एंटरप्रिनर्स ऑल्सो. दे कॅन बिकम लाईफ स्किल ट्रेनिंग्स पण देऊ शकतात सर. ते माझे काही विद्यार्थी आहे सर जे ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांना खूप चांगलं उत्पन्न मिळतो सर. आमचा एक विद्यार्थी माजी विद्यार्थी सर अमित म्हेत्रे म्हणून त्याने सर उस्मानाबाद लेवलसाठी किराणा ॲप बनवला सर. किराणा नावाने किराणा ॲप ज्याच्यामध्ये ऑनलाईन किराणा डिलिव्हरी होतो सर. उस्मानाबादला एक तर सर जास्त संधी उपलब्ध होत नाही जॉबच्या म्हणा किंवा इतर सुविधा म्हणा. त्याच्या माध्यमातून पण विद्यार्थ्यांनी MCA करत असताना हा ॲप लॉन्च केला आणि सोबतच त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह खूप चांगल्या पद्धतीने गेला. आमचे इतर विद्यार्थ्यांना पण त्याने प्लेसमेंट दिलेली आहे सर. व्हेरी गुड. सो स्टुडंट्स नाव यू कॅन सी की ज्या पद्धतीची माहिती सरांनी सांगितली त्याच्यामध्ये एक लक्षात येते का बघा की लेट इट बी इट अ जॉब और लेट इट बी इट एंटरप्रेन्योरशिप. तुम्हाला उद्योजक बनायचं आहे तुम्ही बनवू शकताय, तुम्हाला जॉब निवडायचा आहे तुम्ही निवडू शकताय. बट अपार्ट फ्रॉम दॅट मॅनेजमेंट इज एव्हरीवेअर. तुम्हाला डायनामिझम हा जर गोष्ट शिकली, तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट ही जर गोष्ट शिकली तर ती गोष्ट तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कामाला येणार आहे. तर आज आपण बघितलं व्यवस्थापनशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद येथून प्रोफेसर सचिन बसे सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. सर मी आपला खूप खूप आभारी आहे. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपले खूप आभार मानतो आणि अशीच आपले मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना कायम राहील ही अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर.